विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं डेली करंट अफेअर्स मराठी जी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काल जेवढ्याही काही चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत. इथे जे काही सांगणार आहे ते परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, तर सर्व काही नोट डाऊन करत चला. लेक्चरची जी काही PDF आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला जी काही PDF आहे त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन करायला अगदी सोपे होणार. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपण आजचे महत्त्वपूर्ण लेक्चर. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. अलीकडेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आपला पहिला पर्याय आहे श्रद्धा पाठक, दुसरा पर्याय आहे प्रमिला जोशी, तिसरा पर्याय आहे निवेदिता दुबे आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे निवेदिता दुबे. ह्या आहेत आपल्या निवेदिता दुबे यांची भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण त्या पहिल्या महिला सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर नोट डाऊन करत चला. निवेदिता दुबे ह्या नियुक्तीपूर्वी त्या कोलकाता येथे प्रादेशिक कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होत्या. कुठे होत्या त्या कार्यरत? तर कोलकाता येथे प्रादेशिक कार्यकारी संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या आणि आता त्यांची निवड भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिला महिला सदस्य म्हणून झालेली आहे. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. अलीकडेच भारतातील कोणत्या राज्यामध्ये पिलो AI चे उद्घाटन करण्यात आलेले आहे? पिलो AI चे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? आपला पहिला पर्याय आहे झारखंड, दुसरा पर्याय आहे आंध्र प्रदेश, तिसरा पर्याय आहे मणिपूर आणि चौथा पर्याय आहे सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश CM अनिविल्स पिलो AI टू सिम्प्लिफाय बिलिंग इन नेटिव्ह लँग्वेज. तर पिलो AI चे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आलेले आहे. त्यानंतर यांचे उद्घाटन कोणी केले? तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N. चंद्रबाबू नायडू यांनी यांचे उद्घाटन केलेले आहे. आणि पिलो AI यांचा उद्देश काय आहे? तर हे भारतातील पहिले व्हॉईस आधारित AI टूल आहे. हे विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी व्यवसाय हिशेब आणि बिलिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. तसेच पिलो AI विद्यार्थी मित्रांनो वैशिष्ट्ये काय आहे? तर या ॲपद्वारे काय होणार? तर या ॲपद्वारे व्यापारी आपल्या स्थानिक भाषेत बोलून इनव्हॉइस बिले तयार करू शकतात, व्यवहारांची नोंद करू शकतात आणि आर्थिक अहवाल मिळवू शकतात. तसेच हे ॲप सध्या मराठीसह 5 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना क्लिष्ट सॉफ्टवेअर किंवा अकाउंटिंगच्या सखोल ज्ञानाशिवाय आपला व्यवसाय डिजिटल पद्धतीने सांभाळणे सोपे होणार आहे. तर पिलो AI कशा संदर्भात आहे? तर पिलो AI हे व्यापारी आपल्या स्थानिक भाषेत जे काही त्यांचे इनव्हॉइस बिले आहे ते बनवू शकणार आहेत. तर आपण इथे थोडक्यात आंध्र प्रदेशबद्दल माहिती जाणून घेऊया. आंध्र प्रदेशची राजधानी काय आहे? तर अमरावती. त्यानंतर आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहे? तर S. अब्दुल नझीर. त्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे? तर N. चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहे. तिन्ही पॉईंट इथे परीक्षेच्या संदर्भातून खूप जास्त महत्त्वाचे आहे. राजधानी, राज्यपाल आणि मुख्यमंत्री आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. अलीकडे जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक हेवन 1 कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? हेवन 1 हे काय आहे? तर जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक आहे. आणि हे कोणी विकसित केले आहे? तर आपला पहिला पर्याय आहे चीन, दुसरा पर्याय आहे जपान, तिसरा पर्याय आहे अमेरिका आणि चौथा पर्याय आहे भारत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिका या देशाने हेवन 1 हे विकसित केलेले आहे. तर हे अंतराळ स्थानक 2027च्या पहिल्या तिमाहीत एलन मस्क यांची जे काही कंपनी आहे SpaceX यांच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जाण्याची शक्यता आहे. एलन मस्क यांची कंपनी कोणती आहे? तर SpaceX यांच्याद्वारे ती फाल्कन 9द्वारे प्रक्षेपित केली जाणार आहे. तसेच यांचे उद्देश काय आहे? तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांचा काळ संपत आल्याने संशोधकांसाठी आणि पर्यटनांसाठी एक व्यावसायिक पर्याय उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच याची क्षमता काय आहे? तर ते एका वेळी 4 अंतराळवीरांना 30 दिवसांपर्यंत राहण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले आहे. एका वेळी 4 अंतराळवीरांना 30 दिवस राहण्याची त्याची क्षमता त्यांनी डिझाईन केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच युमनाम खेमचंद सिंग यांची
कोणत्या राज्याची मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे? कोणाची? तर युमनाम खेमचंद सिंग. तर पहिला पर्याय आहे त्रिपुरा, दुसरा पर्याय आहे अरुणाचल प्रदेश, तिसरा पर्याय आहे आसाम आणि चौथा पर्याय आहे मणिपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे मणिपूर. BJPचे जे आहे युमनाम खेमचंद सिंग यांची मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे. तर युमनाम खेमचंद सिंग हे सिंगजामई मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी मणिपूर विधानसभाचे अध्यक्ष आणि बिरेन सिंह सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. राष्ट्रपती शासन आता संपुष्टात येणार असून बिरेन सिंग यांच्यानंतर खेमचंद सिंग राज्याची धुरा सांभाळतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच 2026ची आशियाई रायफल आणि पिस्तूल नेमबाजी चॅम्पियनशिप कुठे आयोजित केली जात आहे? आशियाई रायफल आणि पिस्तूल नेमबाजी चॅम्पियनशिप 2026. तर आपला पहिला पर्याय आहे कानपूर, दुसरा पर्याय आहे नवी दिल्ली, तिसरा पर्याय आहे मुंबई आणि चौथा पर्याय आहे गोवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली येथे आशियाई रायफल आणि पिस्तूल नेमबाजी चॅम्पियनशिप आयोजित केलेली जाणार आहे. तर ही स्पर्धा नवी दिल्ली येथे डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज येथे आयोजित करण्यात आलेली आहे. यांचा कालावधी काय आहे? तर 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2026च्या दरम्यान पार पडत आहे. त्यानंतर सहभाग आशियातील अंदाजे 20 देशांतील 300हून अधिक नेमबाज सहभागी होत आहे. त्याचबरोबर आपल्या भारतातील 118 खेळाडूंचा मोठा संघ या मैदानात उतरणार आहे, ज्यामध्ये मनू भाकर, सम्राट राणा यांसारख्या प्रमुख खेळाडूंचा समावेश या आशियाई रायफल आणि पिस्तूल नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये होणार आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. 2026च्या रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्समध्ये भारताने 154 देशापैकी कितवे स्थान पटकाविले आहे? विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स यांचा जो काही इंडेक्स आहे तो त्याच्यामध्ये भारताने कितवा क्रमांक पटकाविला आहे? तर भारताने याच्यामध्ये 16वा क्रमांक पटकाविलेला आहे. तर रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स काय आहे? तर हा एक असा जागतिक निर्देशांक आहे जो कोणताही देश आपल्या नागरिक, पर्यावरण आणि उर्वरित जगाप्रती किती जबाबदारपणे वागतो यांचे मोजमाप करतो. तसेच रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर पहिल्या क्रमांकावर सिंगापूर आहे, तसेच दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे आणि डेन्मार्क हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर भारत हा रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्समध्ये 16व्या क्रमांकावर आहे. आपल्याला पेपरमध्ये इंडेक्स खूप जास्त महत्त्वाचे आहे, ते आपल्याला HDI वगैरे विचारतात. तर त्यामुळे आपल्याला रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्ससुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. भारताने अमेरिकेला, चीनला यांसारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थांना मागे टाकलेले आहे. म्हणजेच अमेरिकेचा क्रमांक हा 66वा आहे, तर चीनचा 68वा आहे आणि भारताने इथे बाजी मारलेली आहे आणि भारताचा क्रमांक हा 16वा आहे. तर हा जो काही रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स आहे तर तो कशाच्या आधारावर ठरत असतो? तर हा निर्देशांक नवी दिल्लीतील वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशनने तयार केला असून तो नागरिक, पर्यावरण आणि जागतिक समुदायाप्रती असलेल्या नैतिक जबाबदारीवर आधारित आहे. तर भारताचा इथे स्कोर किती आहे? तर भारताला 0.5515 असा स्कोर मिळालेला असून आरोग्यसेवा, सामाजिक समानता आणि पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीमुळे ही रँक भारताला मिळालेली आहे. कशामुळे मिळालेली आहे? तर आरोग्यसेवा, सामाजिक समानता आणि पर्यावरण क्षेत्र. त्यानंतर आपला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27मध्ये ग्रामीण महिला उद्योगांच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी कोणत्या नवीन उपक्रमांची घोषणा करण्यात आलेली आहे? कशाला? तर ग्रामीण महिला उद्योजकांच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी. तर आपला पहिला पर्याय आहे उद्यम सखी, दुसरा पर्याय आहे नारी शक्ती केंद्र, तिसरा पर्याय आहे शी मार्ट्स आणि चौथा पर्याय आहे उमंग. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे तुम्हाला इथे दिसत असेल शी मार्ट्स बजेट 2026. शी मार्ट्स हे याचे योग्य उत्तर आहे. तर हे कशा संदर्भात आहे? तर शी मार्ट्स काय आहे? तर हे महिला बचत गट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठीचे एक व्यासपीठ आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य किंमत आणि हक्काची बाजारपेठ मिळावी, हा या मागचा मुख्य उद्देश आहे. तर ग्रामीण भागातील महिला तसेच शहरी भागातील महिलांना एक हक्काची बाजारपेठ मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच
शी-मार्ट्समध्ये कोणत्या प्रकारची उत्पादने मिळतात? तर खाद्यपदार्थ जसे घरगुती मसाले, लोणची, पापड या प्रकारची, तसेच हाताने विणलेले कपड्या, पिशव्या, त्यानंतर सौंदर्यप्रसाधने, हर्बल सोप, तेल या प्रकारची उत्पादने शी-मार्ट्समध्ये उत्पादने मिळतात. मार्ट्समुळे काय होणार आहे? तर शी-मार्ट्समुळे हजारो महिलांना घरातूनच रोजगार उपलब्ध होईल. त्याचबरोबर ऑनलाईन वेबसाईट किंवा ॲप्स माध्यमातून आपली उत्पादने विकायला त्यांना सहज होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच 39व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळाव्याचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा. पहिला पर्याय आहे भोपाळ मध्य प्रदेश, दुसरा पर्याय आहे हरियाणा फरीदाबाद, तिसरा पर्याय आहे मुंबई महाराष्ट्र आणि चौथा पर्याय आहे पटना बिहार. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे हरियाणा फरीदाबाद येथे 39व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यांचे जे काही उद्घाटन आहे ते कोणाच्या हस्ते होत आहे? तर भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते यांचे उद्घाटन होत आहे. आणि याची थीम काय आहे? तर लोकल टू ग्लोबल ही या मेळाव्याची थीम आहे. तसेच लोकल टू ग्लोबल आत्मनिर्भर भारत. तसेच या मेळाव्यासाठी उत्तर प्रदेश आणि मेघालय ही 2 राज्ये थीम स्टेट्स म्हणून निवडण्यात आलेली आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे 39व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळाव्याचे आयोजन कुठे? तर हरियाणा हे इथे माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर यांची थीम काय होती? तर लोकल टू ग्लोबल. हा प्रश्न आपल्याला इथे महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. दरवर्षी जगभरात जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? जागतिक कर्करोग दिन. पहिला पर्याय आहे 1 फेब्रुवारी, दुसरा पर्याय आहे 2 फेब्रुवारी, तिसरा पर्याय आहे 3 फेब्रुवारी आणि चौथा पर्याय आहे 4 फेब्रुवारी. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन असतो. आणि याची थीम काय आहे, म्हणजे संकल्पना काय आहे? तर युनायटेड बाय युनिक ही याची थीम आहे. आपल्याला दिन आणि तो कशासाठी साजरा केला जातो आणि त्याची थीम काय आहे, हे आपल्याला परीक्षेच्या संदर्भातून खूप जास्त महत्त्वाचे आहे. आरोग्य विभागामध्ये आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो किंवा अनेक सरळ सेवांमध्ये जागतिक कर्करोग दिन हा कधी साजरा केला जातो हा प्रश्न येऊ शकतो. तर तो कधी साजरा केला जातो? 4 फेब्रुवारीला तो साजरा केला जातो. आणि याची थीम काय आहे? तर युनायटेड बाय युनिक ही थीम आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक 10, शेवटचा प्रश्न. अलीकडेच 2026ची प्रो रेसलिंग लीग कोणत्या संघाने जिंकलेली आहे? आपले पहिला पर्याय आहे मुंबई दंगल, दुसरा पर्याय आहे महाराष्ट्र केसरी, तिसरा पर्याय आहे हरियाणा थंडर आणि चौथा पर्याय आहे दिल्ली वॉरियर. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे हरियाणा थंडरने 2026ची प्रो रेसलिंग लीग जिंकलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचे टॉप 10 प्रश्न इथे बघितलेले आहे. आज आपण जे काही प्रश्न बघितलेले आहे ते परीक्षेच्या संदर्भातून खूप जास्त महत्त्वाचे आहे. तर मी इथे जे काही सांगत असते ते नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला खूप जास्त फायदा होणार आहेत. आणि तुम्हाला अजून कोणत्या सब्जेक्टवर लेक्चर्स पाहिजे किंवा कोणत्या टॉपिकवर तुम्हाला आणखी लेक्चर्स पाहिजे हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण ते लेक्चर्स नक्की घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले आजचे लेक्चर आवडले असल्यास लेक्चरला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.